सातत्याने त्याच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयात राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जरंगे पाटलांनी केलं. मगाशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये फक्त सुधारणा करायच्या आम्ही मान्य केल्या नीट आहे का. आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना द्या ना सगळेजण. जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली कार्यवाही आहे त्याला मान्य जरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपा काळाच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी.